30 नंतर येणारी 8वी समसंख्या कोणती? 50 नंतर येणारी 25वी विषम संख्या कोणती? अरे सम विचारली का विषम? 25वी की 24वी? 67 उत्तर आहे की 65? असं आपल्या सगळ्यांचं कन्फ्युजन नेहमी होतं आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर अशा प्रश्नांचं उत्तर तुम्ही 15 सेकंदात काढणार आहात। आपण डायरेक्ट उदाहरणाच्या माध्यमातून सुरुवात करूयात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानांकुर प्रबोधिनीच्या कर्तव्य सिरीजच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आधीचे लेक्चर पाहिले नसतील ते लेक्चर पाहून घ्या। या लेक्चरमध्ये आपण काही मिसलेनियस कन्सेप्ट पाहणार आहोत, जो प्रश्न आपल्याला नेहमी परीक्षांसाठी विचारला जातो। तो प्रश्न असा आहे की 50 नंतर येणारी 8वी समसंख्या कोणती? असा प्रश्न जेव्हा आपल्याला दिसतो तेव्हा 8वी समसंख्या मोजत बसण्यापेक्षा आपल्याला काय करायचे लक्षात घ्या। आता मला सांगा, जेव्हा 8वी समसंख्या विचारली, कोणत्याही दोन समसंख्यांच्या मधला फरक किती आहे रे? 2चा आहे, बरोबर। म्हणजे समजा एक समसंख्या आहे 6, तर 6च्या पुढची समसंख्या कशी काढतो आपण? 6 + 2 म्हणजे काय रे? 8, बरोबर। म्हणजे कोणत्याही दोन समसंख्यांमधील फरक असतो 2चा। समजा तुम्हाला असा प्रश्न आला की x नंतर येणारी समसंख्या कोणती, तर त्याचं उत्तर काय असणार आहे? x + 2। किंवा x ही जर विषम संख्या असेल तर x नंतर येणारी विषम संख्या कोणती? तर x + 2 हे त्याचं उत्तर असतं। बरं, आता आपल्याला काय काढायचंय? 50 नंतर येणारी 8वी समसंख्या काढायची, बरोबर। मग आता काय करायचं? हा 50 आहे तसा ठेवायचा, बरोबर। कितवी संख्या विचारली रे? 8वी। जितकी विचारली त्याची दुप्पट करायची, अधिक 8 दुने 16। याचं उत्तर किती येतंय? उत्तर येतंय 66। आपल्याला मिळालेली संख्या आहे समसंख्या आणि आपल्याला विचारलेली संख्या सुद्धा आहे समसंख्या, म्हणजेच आपलं हे उत्तर अगदी बरोबर आहे। म्हणजेच 50 नंतर 8वी समसंख्या येते 66। पण जर तुम्हाला असं विचारलं असतं की 50 नंतर येणारी 8वी विषम संख्या कोणती, तर तुम्ही काय केलं असतं? हेच करायचंय। काय करायचंय? 50 घेतले अधिक 8 दुने 16, याच्यामध्ये 16 मिळवायची। उत्तर किती आलं रे? 66। पण आलेलं उत्तर आहे समसंख्या, आपल्याला विचारली विषम संख्या, मग त्याच्या अलीकडची संख्या घ्यायची। लक्षात ठेवा, अलीकडची संख्या घ्यायची। कुठली? अलीकडची। मग 66च्या अलीकडची संख्या कोणती रे? 65। म्हणजेच 50 नंतर येणारी 8वी विषम संख्या आहे 65। अजून एका उदाहरणातून आपण समजून घेऊयात। समजा तुम्हाला विचारले 39 नंतर येणारी 11वी समसंख्या कोणती? काय करायचंय? लक्षात घ्या, ह्या 3 गोष्टी फक्त महत्त्वाच्या आहेत। 39 नंतर येणारी म्हणून 39 अधिक 11वी म्हणून 11 दुने 22, यांची बेरीज किती आली बघा? 11 हातच्या 1 6, यांची बेरीज आली 61। आता आपल्याला विचारली आहे समसंख्या, पण इथे दिसतीये विषम संख्या। मग आपण कोणता नंबर घेणार? अलीकडचा। लक्षात घ्या, नेहमी अलीकडचा घ्यायचा आहे, सम असो अगर विषम। अलीकडचा नंबर काय आला? 60। मग 60 ही समसंख्या आहे। 39 नंतर येणारी 11वी समसंख्या आहे 60। आता हेच जर विचारलं असतं 39 नंतर येणारी 9वी विषम संख्या कोणती, काय केलं असतं आपण? 39 महत्वाचा आहे, 9 महत्वाचा आहे आणि विषम महत्वाची, बरोबर। मग काय करायचं? 39 अधिक 9 दुने 18। आता यांची बेरीज करा, किती झाली? 8 दुने 16 1 17, हातच्याला 1 3 4 5 57। उत्तर मिळाले 57। आता उत्तर मिळाली विषम संख्या, आपल्याला विचारली पण विषम संख्याच, म्हणजेच आपलं उत्तर हेच आहे, बरोबर। म्हणजेच विषम विचारली आणि उत्तर विषम निघतंय, तेच उत्तर आहे। पण जर सम विचारली आणि उत्तर विषम निघतंय तर त्याच्या अलीकडची संख्या घ्यायची, बरोबर। एक उदाहरण घेऊयात आणि त्यानंतर टेलिग्रामवर येणारी क्विज तुम्ही सोडवा। काही अडचण असल्यास कमेंट सेक्शन मध्ये विचारा। अजून एक घेऊयात। समजा 57 नंतर येणारी 20वी समसंख्या तुम्हाला विचारलेली आहे, बरोबर। काय करायचंय? फक्त 57 20 आणि सम हे 3 शब्द लक्षात ठेवायचे। 57 तसाच घेतला अधिक 20 दुने करायचे 40 अधिक यांची बेरीज किती आली? 0 7 आणि 5 आणि 4 9, म्हणजे यांची बेरीज किती आली रे? 97। आता 97 ही सम आहे का विषम आहे? विषम आहे। आपल्याला विचारली सम, मग अलीकडची संख्या, अलीकडची काय रे? 96। म्हणजेच 57 नंतर येणारी 20वी समसंख्या आहे 96। लक्षात ठेवा, 15 सेकंदामध्ये उत्तर निघतंय, अजिबात कन्फ्युजन होणार नाही। यावर येणारे आपल्या टेलिग्रामवरचे प्रश्न सोडवा आणि येणारे व्हिडिओ पाहत राहा।